केलं आपण तर बॉस अर्थात संजय शेठ पाटील आणि रुई पाटील ज्या ओनर आहेत या टीमचे आणि अक्षय पवारनं आज मात्र खूप चांगलं कार्य केले पहिल्या 2 मॅच मध्ये. तर या 2 टीम पैकी कोणता तो संघ असेल जो यापुढे जाऊन फाईट करेल त्या टीम विरुद्ध आणि त्यासाठी सर्व तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा मात्र इथे लागल्यात. दोन्ही टीमने एक एक सामना जिंकलाय. आणि याच दरम्यान आकाश चोरगे बेलोली टीम आणि त्यानंतर भरतजी पाटील मोंदर टीम मधून जे खेळत आहेत त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो. सँडी भगत मोंदर यांच्या वतीने शुभेच्छा आल्यात भरतजी पाटील मोंदर आणि आकाश चोरगे यांना. येस थँक्यू पीटी. मॅचला आता काही क्षणामध्ये सुरुवात इथे होईल. पण दोन्ही टीमच्या प्लेइंग 11 मात्र आपल्यापर्यंत पोहोचलेत. आकाश चोरगे आणि विशाल चेतीकर जे टीमचे संघनायक आहेत आणि आपण दोन्ही ओनर्स देखील दोन्ही टीमचं स्वागत करूया. शैलेश माली असतील त्यानंतर दीपक शेठ चव्हाण असतील दोन्ही ओनर्सचं देखील आपण सरसे स्वागत करूया. PPL सीझन 2 मध्ये पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. मॅच मात्र मैदानामध्ये स्टार्ट होणार आहे. अगदी खूप महत्वपूर्ण सामना दोन्ही टीमसाठी. दोन्ही सलामीवीर दाखल झालेत. संदीप पाटील स्ट्रायकर एंड कडे दाखल झाले तर नॉन स्ट्रायकर एंड कडे त्याला साथ देण्यासाठी विजय अर्थात विशाल जितेकर यांना तुम्ही पाहता. मुख्य गोलंदाजाची भूमिका बचावली मैदानामध्ये प्रसन्न पाटील. मॅच स्टार्ट होतोय. प्रसन्न पाटील पहिला चेंडू आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न टॅपिंग क्रिकेट म्हणावं लागेल. प्रॉपरली टायमिंग आणि प्रॉपरली मिडल झालं नव्हतं. एक रन कंप्लीट झाले. दुसरीसाठी थोडंसं कॉम्बिनेशन जोडलं नव्हतं बॅट्समन मध्ये परंतु वेलीस नकार आला. एक रन सुरुवात केली संदीप पाटीलनं आपल्या या इनिंगची आणि इथे आपण पाहू शका प्रसन्न पाटील एक अगदी कमी वेळामध्ये आणि कमी कालावधीमध्ये अगदी टेनिस क्रिकेट विश्वाच्या पडद्यावर झलकणारा हा खेळाडू आहे. अनेक मोठमोठे टुर्नामेंट खूप कमी वयामध्ये या खेळाडूने खेळले. मी म्हणेन याच्या अगोदर ज्याप्रमाणे मयूर वाघमारे देवत गावचा सीताराजानं आपली एक वेगळी छाप सोडली आणि संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाच्या मन मात्र आपल्याकडे आकर्षित केलं असा हा नन्ना मुन्ना जादूगार असंच मी म्हणेन. यासाठी प्रसन्न पाटील सो यावेळेस गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. समोर तेवढाच अनुभवी खेळाडू आहेत विशाल चितेकर गोलंदाज सज्ज झालाय. स्लॅश केलं फक्त दिशा दिली. टीपेक्षा स्कोअर मध्ये चेंडू करंगळ चाललाय. क्षेत्ररक्षक इथे तैनात आहेत. एक रन कंप्लीट झाली आणि पाहता पाहता 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. माहिती आहे की आपला समोरील गोलंदाज देखील तेवढाच ताकदवान आहे आणि आता नुकताच एक सामना खेळून दोन्ही संघ आपण विचार केला तर नुकताच विजेचा संघ जिंकला आणि त्यानंतर लगेच त्वरित लागोपाठ 2 सामने खेळायचे. थोडीशी एनर्जीची देखील गरज असते आणि त्यासोबत मनाची तयारी देखील तेवढी मोठी असणं गरजेचं असतं कारण मॅच पण तेवढीच मोठी आहे. अगदी परफेक्ट यॉर्कर प्रसन्नचा सटीक यॉर्कर तुम्ही पाहिला आणि स्टॉप केला बॅट्समनला ज्याला आपण ब्लॉक हॉल मध्ये ज्याप्रमाणे चेंडू रिलीज केल्यानंतर आणि यॉर्कर खेळल्यानंतर फलंदाजाला खूप कमी वेळा संधी असते. त्यासाठी तुमच्याकडे तंत्र असणं देखील गरजेचं असतं. आजकाल हेलिकॉप्टर असेल त्यानंतर तुम्ही बॅकफुटला जाऊन हाफ हेलिकॉप्टर असे शॉट तुमच्याकडे असणं गरजेचं असतं. विशाल जितेकरकडे असे बरेचसे शॉट आहेत परंतु नुकताच सामन्याला सुरुवात झाली आहे त्यामुळे रिस्क उठवणं गरजेचं नाही आहे. इट इज वाईड मेन अंपायर सँडी पालकर यांचा इशारा आला. अवांतर चेंडू आणि अवांतर रन मात्र याची गणना केली जाईल. एक अतिरिक्त धाव या बॉलवर मोजली गेली आहे आणि पहिलं षटक जिथे सुरू आणि धावसंख्या पटलावर धावा बॅटिंग करणारी टीम सध्या जाऊन पोहोचले. टोटल 4 धावा तुम्हाला बोर्डवर पाहायला मिळतात. आदित्य प्रिया कोलंबोली टीमचे पहिलं पॉवर प्ले अर्थात P1 सुरू आहे. लेफ्ट ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना आता मात्र गॅप शॉट सिलेक्शन अखेरता विजयच्या बॅट मधून पहिला चौकार आणि पहिला मोठा फटका पाहायला मिळाला आणि या 4 आता मात्र धावसंख्येला एक चांगला आकार मिळेल. सुरुवात झाली धावसंख्येला आकार देण्याची. थोडेसे शांत आणि संयमी जरूर दिसले परंतु क्रिकेटमध्ये जास्त वेळ शांत बसणं एक धोक्याची घंटा असते आणि इथे आपण पाहू शकाल बेल्स पडली आहे परंतु आता पंचांचा सॉफ्ट सिग्नल आउट आहे. यस आणि तरी देखील त्यांना तिसऱ्या पंचांकडे आता या वेळेस चाचपणी करायचं. एक्झॅक्टली बॉल ब्रश करून निघून गया की सिच्युएशन एक्झॅक्टली काय आहे हे पाहायचं आहे आणि आता तिसऱ्या पंचांकडे ही मागणी केली आहे.
येस, इट इज आउट. कारण अगदी स्टंपला बॉल स्पर्श करून निघून गेला आणि त्यानंतर बेस खाली पडली. विशाल चितीकर यांच्या खेळीचा अंत होतोय. पहिल्या दे धक्का बॅटिंग करणारी टीम आदित्य प्रिया कलंबोली संघाला. तुम्ही तुमच्या स्क्रीनवर देखील पाहू शकता पीटीसी लाईव्ह. खूप चांगलं नियोजन आणि 5 कॅमेऱ्यासह पनवेल प्रीमियर लीग मध्ये यावेळेस सज्ज झाल्या. खूप चांगले कार्य त्यांची संपूर्ण टीम मात्र मैदानामध्ये करत असताना अगदी प्रत्येक क्षण कसं आपल्या कॅमेरामध्ये कैद करता येईल, छोट्या छोट्या मोमेंट कशा कैद करता येईल याकडे संपूर्ण आपलं लक्ष केंद्रित करत असताना एक मोठा हादरा संघाचा सरसेनापती आता ढासळलाय, ज्याला बाद करण्यामध्ये यश मिळालं. प्रसन्न पाटीलच्या नावावर आता ही विकेट लागली गेली आहे. पहिलं षटक मार्गग्रस्त आहे आणि जवळपास 5 चेंडूचा खेळ संपलाय. 1-8 अशी थोडीशी संत गतीने सुरुवात जरी झाली असली तर आता मिडल ऑर्डरला संघाचा डाव सावरायचा. ओपनिंग ब्लास्टर अद्याप मैदानामध्ये संदीप पाटील, फक्त 1 चेंडूचा सामना करण्याची त्याला संधी मिळाली आहे आणि एका धावाचं योगदान त्याच्या बॅट मधून देखील राहिले आहे. प्रसन्न पाटीलचा पहिल्या षटकामधील अखेरचा चेंडू. स्ट्राईक रेटकडे न्यू बॅट्समन सौरभ. अगदी लोअर फुलटॉस बॉल होता. शॉट एक्स्ट्राच कव्हर मध्ये थोडासा चकमा खाल्लाय आणि ते बॅकअप जोपर्यंत मिळेल तोपर्यंत रन मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. इथे 2 आणि अशा रीतीनं चांगली रनिंग बिटवीन द विकेटनं या 2 रन्स कंप्लीट केल्या. पंचांचा ओव्हर समाप्तीचा इशारा आलाय. पहिलं षटक संपलंय आणि P1 मध्ये 1 गडी गमावत असताना धावसंख्या जमवले टोटल 10 धावा आदित्य प्रिया कलंबोली टीमनं. Yes, thank you. अतिशय महत्वपूर्ण सामना मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. पनवेल प्रीमियर लीगचा आजचा हा 3रा दिवस. खूप चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल कारण दोन्ही संघ संघर्षाने आता उभरणार आहेत. जो इथून संघर्ष करेल त्याचं मात्र स्वप्न मात्र पुढे जाऊन पूर्ण होणार आहे. End of the first over, 10 runs on a board, lots of 1 wicket. Left hand batsman. परंतु गोलंदाजी मार्कवर समाधान कातकरी गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. स्ट्राईक रेंजकडे बॅट्समन देखील तुम्हाला पाहायला मिळेल संदीपला. सज्जवले दुसऱ्या षटकाला प्रारंभ झाले. अगदी फक्त दिशा दिली चेंडूला. पायांचा वेध घेण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा, मात्र टान्स आणि रिदम तुम्ही जर पाहिला फक्त एका धावेचं मानस अगोदरच होतं फलंदाजाचा. जरी काय थोडस वेळ हवाय मैदानामध्ये सेट होण्यासाठी आणि ते गरजेचं देखील असतं. चेंडूची लई पाहून, चेंडूची टप्पा पाहून त्यानंतर लाईन आणि लेंथ ओळखून फटकेबाजी करण्यासाठी तुमच्याकडे एक चांगला आय कोऑर्डिनेशन असणं गरजेचं असतं आणि त्यासाठी तुम्ही सेट होणं, नेहमी सराव हा खूप महत्वाचा भाग असतो. क्रिकेट असू द्या, कोणताही खेळ असू द्या, तुम्ही जर नियमित सराव करत असाल तरच तुम्ही त्या खेळामध्ये पारंगत व्हाल आणि क्रिकेटमध्ये देखील तेच सूत्र लागू होतात. आणि मैदानामध्ये तुम्ही सध्या पाहिलं तर नवीन खेळाडू आहेत, फार कमी संधी मिळाली दोन्ही खेळाडूंना, त्यामुळे थोडंसं वेळ दोन्ही खेळाडूंना हवा आहे. गोलंदाज सज्ज झालाय, पुन्हा एकदा समाधान, चांगला गोलंदाज आहे. फुलटॉस बॉल, चोख प्रत्युत्तर, डीप स्क्वेअर लेग मधून चेंडू सीमा रेषे पलीकडे घरंगळत चाललाय, हा चौकार. चालू झाला क्रिकेटचा सीझन आईला रे, क्रिकेट चालू झाला क्रिकेटचा सीझन आईला. नंतर मित्रांनो कुंडेवाल गावचे उद्योजक श्री मयूर भोईर
सांस्कृतिक शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था यांच्या वतीने मीर मयूर स्पोर्ट्स कुंडेबाल यांचे अध्यक्ष तथा या संघाचे पुरस्कर्ते मयूर शेठ भोईर यांच्याकडून या स्पर्धेला शुभेच्छा आल्या, त्यांचंही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. चांगला चेंडू इथे पाहायला मिळाला. डॉट बॉलची सांगता होत असताना समाधान कातकरी कुंडेवाल गावचा खेळाडू यंग टॅलेंट आहे, परंतु चांगलं कार्य सध्या पार पाडत असताना एका बाजूला तुम्ही सौरभला पाहता. अतिशय गुणवंत खेळाडू आहे सौरभ टोकन. न्यू पनवेल मध्ये हा खेळाडू वास करतो. हाफ हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न झाला. लॉंग ऑन मध्ये चेंडू घरंगळत चाललाय. थोडासा वेग घेतला फिल्डरना, परंतु एक चांगला थ्रो अपेक्षित असताना इथे रन मात्र मिळेल. एक सिंगल रन. थोडीशी धावसंख्या स्टॉप झाली आहे. विशाल जितेकरची विकेट पडल्यानंतर कुठेतरी धावसंख्येला स्टॉप लागलाय, अंकुश लावण्यात आले आणि इथे धावसंख्येसाठी धावांसाठी दोन्ही खेळाडू मैदानामध्ये संघर्ष करतायत. 16 धावा बोर्डवर पाहायला मिळत आहेत तुम्हाला. जवळपास 1.4 एक षटक आणि 4 चेंडूंचा खेळ संपलाय दुसऱ्या षटकातील आणि इथे धावा तुम्हाला बोर्डवर 16 पाहायला मिळतात आणि एक विकेट देखील मिळाली होती प्रसन्न पाटीलला पहिल्या ओव्हरमध्ये. आणि तदनंतर इथून आता उभा राहायचं असेल तर षटकारा चौकारांचा आधार तुम्हाला घ्यावा लागेल, कारण एक चांगली मॅच आहे, एक मोठी मॅच आहे, त्यामुळे स्कोर देखील चांगला होणं अपेक्षित असताना इथे मात्र पहा पंचांचं बोट आकाशाकडे. टॉपेस झाला आणि विकेट किपरनं आपलं कार्य पार पाडलं. फलंदाज झेलबाद. तुम्ही ज्याप्रमाणे फलंदाजाला बाद होताना पाहू शकाल तुमच्या अगदी स्क्रीनवर, कारण संदीप पाटीलचा अगोदर मनशा नव्हती. खरं तर डबल माइंड झाला, स्क्वेअर कट करायचं की अखेरच्या क्षणाला त्यांनी आपले बॅटचा फ्लो फिरवला आणि नंतर टॉपेज झाला. परंतु यासाठी स्तुती करेन मी खेळाडूची की पंचांनी बाद करण्या अगोदरच आपण पाहू शकाल त्या खेळाडूने आपली एसटी सोडली होती आणि एक चांगला क्रिकेटर्स म्हणून सातत्यानं आणि ज्या खेळानं आपली ओळख दिली त्या खेळाचा तुम्हाला आदर करता आला पाहिजे. अपोजिशन जरी आपले असले तरी अपोजिशनचा आदर न करता तुम्ही क्रिकेटचा आदर करता तुम्हाला आला तर तुम्ही मोठे खेळाडूंमध्ये नेहमीच तुमची गणना केली जाते, कारण सातत्यानं अशा अनेक क्रिकेटर्स आहेत. तुम्ही सर सचिन रमेश तेंडुलकर ते फक्त नुसताच क्रिकेटमध्ये चांगले रन करून मॅचेस विजय करून हृदयामध्ये राज्य करू शकले नाही, तर त्यासोबत खेळाप्रती सन्मान त्यांचा नेहमी असायचा. पंचांनी बाद देण्या अगोदरच आपली विकेट सोडण्यासाठी एक मोठं विशाल हृदय असणं गरजेचं असतं आणि ते सातत्याने त्याने आपल्या आयुष्यामध्ये केलं आणि तेच तुम्ही जर कराल तर तुम्ही मोठे क्रिकेटर जरूर बनाल. फुलटॉस बॉलला चोख प्रत्युत्तर, आणखीन एक चांगला दर्जाचा फटका. फक्त दिशा दिली, तंत्र वापरलं. एक्झॅक्टली या बॉलवर रन किती मिळतील हे देखील आपण पाहूया, परंतु पंचांचा इशारा जरूर आलाय चौकार. नो बॉल चेक करायचा आहे. कॉल कोणाचा आहे? रिव्ह्यू अंपायर्स कॉल. येस, बॅट्समन रिव्ह्यू आहे. तर तिसरे पंच टेक्नॉलॉजी आयुष्यामध्ये टेक्नॉलॉजी खूप महत्वाची असते. आज बरेचसे प्रेक्षक वर्ग घर बसल्या स्पर्धेला लाईव्ह पाहतात आणि संपूर्ण टेक्नॉलॉजीनं माणसाचं आयुष्य संपूर्ण बदलवून घेतलंय. आता चेंडूची पाने केली जाते. एक्झॅक्टली किती हाईट वर हा चेंडू होता. नेक्स्ट सीझन तुमच्यापर्यंत पोहोचेल.
आणि नक्कीच एक चांगला निर्णय पंचांचा, थोडासा वेग घेतला, इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि तदनंतर एक चांगला निर्णय मैदानामध्ये पोहोचवलाय. 2 रन आलेत या चौकार आले या बॉलवर आणि प्लस आपण पाहू शकाल जवळपास 2 षटकं हे मात्र एंड झालेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10.00च्या सरासरीनं 20 धावा तुम्हाला बोर्डवर पाहायला मिळत आहेत. चांगली सरासरी सध्या राखली आहे 80 किरणेच्या गोलंदाजानं आणि अद्यापर्यंत त्यांना 2 गडी बाद करण्यामध्ये यश देखील मिळालं आहे. आमचे अध्यक्ष किरण पाटील सर आमच्यासोबत जोडले गेलेत. यस वैभव, यहाँ से एक काफी बड़ा मुकाबला है, डू और डाई वाला मुकाबला है. दोनों टीमों के लिए ये मुकाबला जीतना काफी जरूरी है. ऐसे में ये हैरतंगेज करने वाला मुकाबला है. दोनों कैप्टन एक तरफ आकाश चौरगे और विशाल जितेकर, क्योंकि यहाँ से अगर हारेंगे तो निश्चित तौर पर इन्हें ये टूर्नामेंट छोड़नी पड़ सकती है, ये पंजाब प्रीमियर लीग. इसलिए दोनों कप्तान कोशिश कर रहे हैं, लेकिन यहाँ से देखे एक बेहतरीन छक्का. भक्त किरण पाटील उलवेवाला, भक्त किरण पाटील उलवेवाला. सुख दुःखाचं घेऊन घराना. थँक्यू डीजे. गोलंदाजी मार्कवर संकेत रांडे आलेत आणि पहिल्याच बॉलवर वेलकम 6 रागावलाय सौरभ ठोकरला, न्यू पनवेलचा खेळाडू आणि इंटर कॉलनी मध्ये सातत्याने दबदबा राहिलाय आणि आता देखील तोच पेश करत असताना आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा वॉट अ शॉट. काय फलंदाजी आहे, सलग दुसरा षटकार. अप्रतिम फलंदाजी करत असताना ज्या धावसंख्येसाठी संघ तरसत होता, अखेरता धावसंख्येला सुरुवात झाली आणि या 2 षटकारांना मी म्हणेन एक वेगळा आकार मिळालाय धावसंख्येला आणि तो काम केलाय मात्र मैदानामध्ये बॅट्समन सौरभनं. 2 चेंडूमध्ये 2 सलग षटकार आल्यानंतर एक शॉर्टेस्ट टीम मीटिंग तुम्हाला पाहायला मिळाली आणि त्या शॉर्टेस्ट टीम मीटिंग मध्ये कानमंत्र देण्याचं काम सुरू होत असेल की कोणत्या लाईनवर यापुढे जाऊन गोलंदाजी होणं अपेक्षित आहे आणि त्यानुसार ते कानमंत्रांचा वापर देखील होणं गरजेचं असेल. केपी बिल्कुल वैभव, देखा जाए तो वो डिस्कस होना काफी जरूरी है. आकाश चौरगे और देखा जाए अंशुलेवन खेरने और उनके मैनेजर यहाँ पर इस वक्त मंच के ऊपर बैठे थे प्रीतम पाटिल यानी कि पप्या. काफी बड़ा सपोर्ट. जो टीम सिलेक्शन हुई ना ऑक्शन में, पंजाब प्रीमियर लीग का जब ऑक्शन हुआ, वहाँ जो खिलाड़ी चुने गए दोनों टीम की तरफ से देखा जाए 14 का स्क्वाड था. ऐसे में पनवेल तहसील के चुने हुए खिलाड़ी हर गांव से, इसलिए ये सभी में कल भी कहा था कि ये मुकाबले सभी टाइट मुकाबले होंगे. वैभव, डेफिनेटली ऑन ड्राईव्हचा ऑफ ड्राईव्हचा फटका क्षेत्ररक्षक तैनात आहेत लॉंग ऑफ मध्ये आणि जोपर्यंत बॉलला उचलती फेकती याच दरम्यान 1 रन इथे कंप्लीट केले गेले आणि कमबॅक पाहायला मिळतं. कानमंत्र गरजेचं असतं कारण ढासळलेल्या मनाला आधाराची गरज नेहमीच भासत असते आणि तसं क्रिकेटमध्ये जर पहिल्या दुसऱ्या बॉलवर षटकार आला तर गोलंदाजचं मनोबल हे ढासळत असताना कॅप्टनचं कार्य असतं त्याला पुन्हा एकदा एनर्जी देणं, त्याला कानमंत्र देणं आणि पुन्हा उभा राहण्यासाठी आणि चांगली गोलंदाजी करण्यासाठी प्रवृत्त करणं आणि ते त्यांनी केलंय. मागचा बॉल तुम्ही जर पाहिला तर खूप चांगला होता. अगदी कमी गतीचा चेंडू बॅकअप मिळेल लेग स्लिप मधून, तोपर्यंत रन मात्र इथे चोरली गेली आणि बाईच्या स्वरूपाने रन येते असं पंच सांगतायत आणि इथे एक्स्ट्रा धावेमध्ये या चेंडूची गणना केली जाईल. चांगलं कमबॅक पाहायला मिळेल. अगदी कमी रन आहे केपी आणि ते कमी रन आपण हाईट फॅक्टरचा वापर केला जातो. एक उंच खोराचा असा गोलंदाज आहे. याच दरम्यान किरण दलवेचे वडील अनिल दलवी यांना आयोजकांच्या माध्यमातून विनंती केली जाते की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. बिल्कुल वैभव, संकेत रानडे का रनअप छोटा है और संकेत रानडे लेदर क्रिकेट भी अच्छे खेलते हैं और काफी तजुर्बा इस खिलाड़ी को. देखिए दूसरी रन देने की कोशिश, यहाँ पर रनआउट की संभावना, लेकिन वाटर रनिंग बिटवीन द विकेट. दोनों बल्लेबाजों के बीच में यह तालमेल होना बहुत जरूरी है क्योंकि यहां से हर एक रन आपको ये मुकाबले में आपका जीत का फासला तय करेगी. वैभव, डेफिनेटली, परंतु जर तुम्हाला रनआउटची विकेट वाचवायचे असेल तर म्हणतात की पहिली रन जितक्या जास्त गतीने तुम्ही घ्याल तेवढा जास्त वेळ दुसऱ्या धावेसाठी तुमच्याकडे उर्वरित शिल्लक राहील आणि त्याने तुमच्या रनआउटच्या विकेट वाचतात. हे देखील तेवढंच महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये. एक एक पॉइंट ज्याचा अभ्यास तुमच्याकडे परिपूर्ण असेल तर तुम्ही नेहमी सक्सेसफुल व्हाल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या अगदी टो एंडवर जाऊन हा चेंडू आदळल्यानंतर 1 रन इथे कंप्लीट केले गेले आणि तेवढाच चांगला थ्रो देखील पाहिला आपण इथे. लगेच चांगली प्रतिक्रिया आणि षटकामध्ये देखील तेवढंच चांगलं कमबॅक. थोडंसं महागडं षटक जरूर राहिला, थोडंसं म्हणण्यापेक्षा 17 रन आलेत या ओव्हरमध्ये, परंतु 2 षटकारानंतर कमबॅक करणं खूप कठीण असतं परंतु ते केलं गोलंदाजानं. अशा रीतीनं पाहता पाहता 3 षटकं संपलेत आणि टोटल धावा बोर्डवर तुम्हाला पाहायला मिळतील 37 रन, लॉट्स ऑफ टू विकेट.
पानी की मांग की गई मैदान के अंदर। थँक्यू. तुम्ही स्कोरबोर्ड पाहू शकाल. सध्या अंश खेरणे हा संघ मैदानामध्येच बॅटिंग करतोय आणि सध्या तुम्ही नक्की सौरभला माफ करा इथे बॅटिंग करतोय अर्थात आदित्य प्रिया कलंबोली टीम. आणि संदीप पाटील वैयक्तिक 3 चेंडूमध्ये 2 धावांचे योगदान. विशाल चितेकर गरज होती खरं तर मॅच जेवढी मोठी आहे जेवढी इम्पॉर्टंट आहे विशाल जितेकरची एक मोठी पारी अपेक्षित होती खरं तर प्रेक्षकांना, परंतु 4 बॉलमध्ये 6 धावांचं योगदान. आणि सध्या तुम्ही 2 नॉटआउट खेळाडू पाहतायत. सौरभ ठोकरनं संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर उचलली आहे. 9 बॉलमध्ये 23 धावांचं योगदान त्याचं राहिलं आहे. आणि हॅपी सिंगला तुम्ही पाहू शकाल ज्यानं 2 बॉलमध्ये अद्यापपर्यंत 4 धावेचं योगदान दिलंय. तुम्ही बॉलिंग अनालायसिस जर पाहिलं प्रसन्न पाटील पहिल्या ओव्हर फेकला 10 रन दिल्या, एक विकेट त्यांनी घेतलं. त्यानंतर समाधान कातकर्णी देखील 10 रन देत असताना एक विकेट घेतले. तर संकेत रानडे या षटकामध्ये महागडे ठरलेत. टोटल 17 धावा त्यांनी खर्च केल्या आणि कोणती विकेट त्यांच्या नावे राहिली नाही. थँक्यू पीटीसी. एक चांगलं कार्य आणि चांगलं स्कोरिंग बोर्ड. तुम्ही व्यासपीठावर आमचा हा मुख्य व्यासपीठ तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर पाहायला मिळेल. ही संपूर्ण आमचे पाहुणे मंडळी आणि त्यानंतर आमचे संपूर्ण पीसी आहे अर्थात पनवेल कॉमेंटेटर असोसिएशनची संपूर्ण टीम आणि आमचे मान्यवर मंडळी तुम्हाला या मुख्य व्यासपीठावर VIP डाईसवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्याचसोबत आमचे AR पाटील हॉस्पिटलची टीम देखील तुम्हाला व्यासपीठावर पाहायला मिळते जी संपूर्ण खेळाडूंची काळजी घेते. का पहिल्या दिवशी तुम्ही पाहिलं तर अगदी आयोजकांना अगोदर मैदानामध्ये जेव्हा खेळाडू इंजर्ड झाला तेव्हा AR पाटील हॉस्पिटलची टीम आयोजकांच्या अगोदर मैदानामध्ये पोहोचला आणि त्या खेळाडूची त्यांनी काळजी घेतली. थँक्यू या आपल्या अमूल्य सहकार्याबद्दल. जाऊया मैदानामध्ये. 4थ्या षटकाला सुरुवात झाली आहे आणि गोलंदाजीसाठी आलेत अभिषेक चोरगे. निश्चित तौर पर वैभव अभिषेक चौरगे यहाँ पर गेंदबाजी कमान संभालते हुए, लेकिन यहाँ से जो पाटा विकेट बनी है ना दूसरे की, यहाँ पर जोखिम बड़ा रन और रनआउट की संभावना थी और रनआउट के तौर पर अब लौटना होगा बल्लेबाज हैप्पी सिंह को पैवेलियन की तरफ. वैभव देखा जाए तो पाटा विकेट में बात मेरी अधूरी रहेगी क्योंकि रनआउट की विकेट मिली. पाटा विकेट में ये देखिए यहां से जिस टूर्नामेंट में पनवेल प्रीमियर लीग में जो गेंद का इस्तेमाल हो रहा है सिक्सर बॉल, ये काफी हार्ड बॉल है, हार्ड गेंद है और ये बल्ले के अगर बीचों बीच ना भी लगे, मिस टाइमिंग भी होती है तो भी ये 6 रन होती है, सीमा पार होती है. ऐसे में यहां से गेंदबाजों के लिए मेहनत करनी पड़ती है, कसरत करनी पड़ती है और खास तौर पर हमने 2 दिन यहां पर वेरीफाई किया कि घुमाव करने वाला गेंदबाज यहां पर ज्यादा चला नहीं है और जो तेज गेंदबाज थे वो काफी सफल हुए. पिछले 2 दिन का हमने देखा यहां पर कि किस तरह से गेंदबाजी हुई. ऐसे में देखा जाए तो यहां से तेज गेंदबाज का इस्तेमाल हो रहा है. आकाश चौरगे जानते हैं कि कहां करना है, पाटा विकेट है और ये अच्छी गेंदबाजी यहां से. अब आपने जो विकेट का जिक्र किया, ये विकेट बनाई है शरद पाटिल वाशी और हमारे धीरज जो रांजनपाड़ा से बिलोंग करते हैं. काफी बेहतरीन विकेट. बहुत सारे लोगों ने इस विकेट का जिक्र किया. निश्चित तौर पर और यहां से अब विशाल जितेकर के टीम के लिए ये बल्लेबाज जो सौरभ काफी बेहतरीन बल्लेबाजी मैं कहूंगा. इस बल्लेबाज का विकेट पर ऊपर रुकना बहुत जरूरी है क्योंकि यहां से अगर आदित्य प्रिया कलंबोली को अगर आगे का रास्ता तय करना है इस श्रृंखला में तो इस बल्लेबाज का इस विकेट के ऊपर रुकना काफी जरूरी है क्योंकि ये सेट बल्लेबाज है. काफी अच्छी बल्लेबाजी. हेलीकॉप्टर उड़ाने की कोशिश, बिल्कुल ब्लॉक हॉल के गेंद का इस्तेमाल, लॉन्ग ऑन के क्षेत्र में गेंद को ढकेला, सिंगल से टोटल आगे बढ़ेगा. 39 रन स्कोर कार्ड के ऊपर इस वक्त देखा जाए तो 3 विकेटों के नुकसान पर आदित्य प्रिया कलंबोली. अभिषेक चोरगे बेलवली गावाचा हा खेळाडू आहे आणि सध्या सातत्यानं आपण जर विचार केला तर लीग सेशन आहे आणि प्रत्येक तुम्ही जर स्पॉन्सरचा विचार केला, त्यांच्या टीम मॅनेजरचा विचार केला तर एखादा असा खेळाडू
जो आपल्या गावातून घेण्याचा सातत्याने प्रयत्न करतो आणि त्याला संधी देण्याचा प्रयत्न करतो. आणि अभिषेक चोळके हे कमी वयातील खेळाडू आहे, बेलोली गावावरून बिलोंग करतो, परंतु खूप चांगली गोलंदाजी सध्या त्यांची सिद्ध झाली आहे. आता थोडंसं लाईन मिस करत असताना होत असतं, कारण जेव्हा लेफ्ट हँड आणि राईट हँड असं कॉम्बिनेशन जेव्हा असतं तेव्हा गोलंदाजाला स्वतःला बराचसा मी म्हणेन मॅच करावा लागतो. चांगली लेंथ सापडणं तेवढंच त्याच्यासाठी कठीण असतं आणि इथे तेच पाहायला मिळालं. आणि इथे व्हाईट बॉलची सांगता झाली आहे. नेक्स्ट बॉल, कमी गतीचा चेंडू चकवा दिला या फिरेस, असं दाखवलं की मी वेगवान चेंडू रिलीज करेन, परंतु बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी ज्यापर्यंत फेकी जाते तशाच प्रकारे हा चेंडू रिलीज केला आणि आणखी एक डॉट बॉल इथे होताना पाहायला मिळाला. मागील जो व्हाईट बॉल आला होता त्याचं कव्हर करणं त्याला गरज होती आणि ते डॉट बॉल न त्यांनी केलाय. निश्चित तौर पर वैभव 40 के ऊपर आता हुआ स्कोर इस वक्त चौथा ओवर जारी है. कम से कम यहाँ पर 55-60 की कोशिश होगी. ओह, यहाँ से बहुत ही बेहतरीन गेंद है ये, आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्कर डिलीवरी. और इस तरह के गेंद को खेलना इतना आसान नहीं है बल्लेबाज को, ये हमेशा बल्लेबाज के फेवर में रहती है. और ये गेंद लग बाय चांस अगर बल्ले का अंदरूनी हिस्सा लगता है तब ये 4 मिलते हैं, अदरवाइज ये गेंद डॉट या फिर सिंगल ही होती है. वैभव, डेफिनेटली. आणि ही नवीन खोज आहे, कारण या अगोदर तुम्ही यॉर्कर पाहायचे आणि यॉर्करवर लगातार हेलिकॉप्टर स्ट्रोक येताना तुम्ही पाहायला लागले आणि तदनंतर आउटस्टम ऑफ द यॉर्कर या नवीन शोध गोलंदाजांचा तुम्हाला पाहायला मिळतं. आणखीन एक चांगला चेंडू, व्हॉट अ बॉलिंग, परंतु ज्या कमी गतीने चेंडू रिलीज करतोय ना केपी, टप्पा देखील तेवढा सटीक आहे. यामध्ये हे इम्पॉर्टंट आहे. आपण म्हणतो ना की चांगला गोलंदाज होण्यासाठी तुमचा वेग फक्त इम्पॉर्टंट नाही, तुमचा टप्पा महत्वाचा असतो आणि अक्षरशः हेच सिद्ध झालंय या गोलंदाजाकडून. यावेळेस थोडस खराब चेंडू, जे केलं असं म्हणतात की स्वतःच्या पायावर स्वतःनी कुऱ्हाड मारणं, आतापर्यंत स्तुतीजन्य कार्य केलं, परंतु एक खराब बॉल या गोलंदाजीला नजर लावून जाते. वाईट +4 अशा 5 धावा या बॉलवर. वैभव, मैं जरूर कहूंगा कि ये छोटे मोटे बात नहीं है. आप ग्रामीण लेवल का क्रिकेट नहीं खेल रहे दोस्तों, आप पनवेल तहसील की प्रीमियर लीग खेल रही है. क्योंकि आप ग्रामीण लेवल पर जब क्रिकेट खेलते हैं तो आप खुल के खेलते हैं, आपके ऊपर कोई प्रेशर ही नहीं होता. लेकिन जब आप ओपन लॉट की जब प्रीमियर लीग जब खेलते हैं तो बल्लेबाज के ऊपर दुगना प्रेशर होता है, और वो प्रेशर को हटाकर आपको एक गलती कितनी महंगी पड़ सकती है ये ध्यान में रखना होगा, क्योंकि एक छोटी गलती नहीं है, ये बहुत बड़ी गलती है. वैभव, डेफिनेटली पहिले 5 चेंडू जर किती सुरेख त्यांनी रिलीज केले होते, परंतु एक खराब चेंडू संपूर्ण ताळमेल बिघडले या षटकातील. हा फटका खोदून काढलाय, समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय, क्षेत्ररक्षण खूप दूरवर होते आणि एक मोठा डिस्टन्स कव्हर करून त्यांनी एका हातानं ज्याप्रमाणे स्वतःला बॅलन्स केलं, एक चांगल्या क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये दिसले आणि ते तोपर्यंत रन मात्र कंप्लीट केल्या 2. अशा रीतीने पाहता पाहता 4 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या एक चांगल्या स्थितीत तुम्हाला पाहायला मिळेल. 48 धावा बोर्डवर पाहायला मिळत आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यानं. देखिए जल्द से जल्द मुकाबला शुरू कीजिए, अंपायर से भी मेरी विनती होगी. लेकिन वैभव, अब स्लॉग ओवर की 6 गेंदें आएंगी, लास्ट 6 गेंदें होगी पहले सत्र की, और यहां से अब गेंदबाज के ऊपर आक्रमण होगा, क्योंकि हमेशा जब डेथ ओवर की गेंदबाजी होती है उस गेंदबाज के ऊपर अटैक होता है. और जिस तरह से बल्लेबाजी की है सौरभ, इस बल्लेबाज ने कोलंबोली क्रिकेट टीम के लिए बेहतरीन बल्लेबाजी अब तक पारी को संभाला है, और जरूरत है इस बल्लेबाज की, क्योंकि यहां से अपने टीम को अगर आगे क्वालिफाई करना है, जानते कप्तान भी जानते हैं, उनके मिडिल ऑर्डर के बल्लेबाजी भी जानते हैं कि कम से कम यहां 60 रन उनके ऊपर जाना होगा, ताकि अपोजिशन यानी कि आकाश सोरगे की जो टीम है अंश खेरने उनसे फाइट कर सके. डेफिनेटली पहिल्या मॅच मध्ये प्रवीण सोरगेच्या बरसला हे सगळ्यांनी पाहिलं आणि या मॅच मध्ये देखील सर्वांकडूनच अपेक्षा आहेत. सध्या तुम्ही करंट रन रेट जर पाहिला पर ओव्हरचा तर 12.00च्या सरासरीने रन होत आहेत आणि त्यामुळे जर हे सरासरी पुढे चालत राहिली तर किमान 60 धावांपर्यंत संघ जाऊ शकतो हे समोर दिसतंय. परंतु आणि 60 धावा म्हटलं तर एक चांगलं टार्गेट आहे जिथे फाईट करू शकतो.
दोन्ही संघांविरुद्ध आणि चांगली गोलंदाजांना देखील एक चांगली अपॉर्च्युनिटी असते. परंतु या षटकामध्ये जेवढ्या जास्तीत जास्त रन करता येतील तेव्हा सातत्याने प्रयत्न नक्कीच होणार आहे. आणि शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी जबाबदारी दिली गेली होती राहुल शेळकेच्या या गोलंदाजावर. पाली गावचा खेळाडू, यंग टॅलेंट आहे पालीचं आणि बऱ्याचशा टुर्नामेंटमध्ये यांना चांगलं कार्य गोलंदाजीतून करताना आम्ही पाहिलंय. बऱ्याच वेळेला ओपनिंग करताना देखील पाहिलंय. परंतु आज गोलंदाजीची भूमिका कशी करतील, कारण स्लॉगर म्हटलं तर हाणामारी आणि आक्रमकता म्हटली तर फलंदाज अगदी रेडीच असतात. प्रत्येक बॉलवर एक मोठा प्रहार करण्याच्या प्रयत्नात असतात आणि हे षटक तेच सांगून जाईल. किती धावा येतील पाहूया या अखेरच्या षटकामध्ये. मिस्ट्रामिक स्ट्रोक आहे, उंची जास्त लांबी कमी, स्वतः गोलंदाज राहुल चेंडू खाली, कोणती चूक होत नाही आणि पहिल्याच बॉलवर एक मोठी विकेट. बाण नजर वैभव, कल के दिन हमने देखा कि जिस तरह से बल्लेबाजी की साई के प्रतीक मोकल और खारगर के ओमकार पाटिल, ये दो बल्लेबाजों ने कल के दिन जो तहलका मचाया था मैदान के ऊपर, उस तरह की बल्लेबाजी आज के दिन किसी बल्लेबाज से उतनी अच्छी देखने को नहीं मिली. और हम चाहेंगे आगे कि एक आध बल्लेबाज ऐसा आए कि शाम के सत्र में सभी दर्शकों का दिल जीते. डेफिनेटली संगम घरातला देखील विसरून जमणार नाही सर, कारण काल ज्या मॅच फिनिशचा जो रोल आता त्याने केला तो खूप देखणा होता आणि संपूर्ण खेळाडूंची मनं त्याने जिंकली. आणि क्रिकेटमध्ये अनुभव किती महत्त्वाचा असतो हे काल तुम्हाला सिद्ध होताना पाहायला मिळालं. आज देखील या मॅचमध्ये दोन्ही बाजूंना अनुभव पणाला लागलाय, कारण बरेचसे एक्सपिरियन्स खेळाडू या दोन्ही टीममध्ये आहेत. अखेरच्या 5 चेंडू आता शिल्लक राहिलेत आणि 48 वर संघाचा चौथा गडी गारच झालाय. गोलंदाज पुन्हा एकदा राहुल शेखे सज्ज झालाय. स्ट्राईक इन कडे तुम्हाला पाहायला मिळेल मयूर गावण, आणखीन एक चांगला खेळाडू, न्यू पनवेल बरोबर बिलॉंग करतो, परंतु आता रोल अदा करणं गरजेचं आहे. मागील मॅच मध्ये खूप चांगली कार्य या मयूर गावणने केलं. मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी स्वीकारली आणि या मॅच मध्ये तिथूनच सुरुवात केली. टॉपेस झालाय आणि चेंडू जाईल लॉंग स्टॉप रिझन मध्ये, नॉन स्टॉप हा चौकार. म्हटलं होतं की क्रिकेटमध्ये रन कशा आल्या, आता या मॅच मध्ये त्याला महत्व राहिलं नाही. तुम्ही रन कराव्याच लागतील, याला सर्वाधिक जास्त महत्व आहे आणि ते रन आलेत. हा मिस्ट्रामिक स्ट्रोक असला तरी देखील बॅट्समनच्या खात्यामध्ये 4च लिहिलं जाईल आणि त्या चौकारानं संघाला आकार मिळाला आहे. 50 रन्स कंप्लीट, 52 रन्स ऑन बोर्ड. सुपर डिलिव्हरी, परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला, चांगला बॉल पाहायला मिळाला. गोलंदाज राहुल शेखे करामत करत असताना या अखेरच्या षटकामध्ये खरं तर तिन्ही चेंडू खूप चांगले होते. पहिला बॉल तुम्ही ज्याप्रमाणे विकेट मिळाली, दुसरा बॉलवर मिस्ट्रामिंगचा चौकार, तिसऱ्या बॉलवर तदनंतर डॉट बॉल, चांगलं कमबॅक. शेवटच्या स्लॉगर मध्ये सोपं नसतं एवढी चांगली गोलंदाजी करत असताना. प्रेशर फलंदाजावर जितकं असतं तेवढा गोलंदाजावरही देखील असतं, परंतु सध्या प्रेशर मधून निखरलाय राहुल. आणखीन एक चांगला बॉल, परंतु यावेळेस गती कमी केली आणि गतीनं बीट केला. हे कॉम्बिनेशन महत्वाचं असतं. प्रत्येक बॉल तुम्ही एकाच वेगाने फेकाल, एकाच टप्प्यावर फेकाल तर फलंदाजाला लगेच त्याची दिशा मिळेल, परंतु प्रत्येक बॉल वेगवेगळ्या गतीनं आणि वेगवेगळ्या टप्प्यावर जर तुम्ही करत असाल तर ते मिश्रित गोलंदाजी फलंदाजांना संभ्रमात टाकत असते आणि सध्या 4 बॉल मध्ये हे सिद्ध झालंय. वैभव, अब यहाँ से एक बड़ा हिट चाहिए कलम्बोली के लिए, क्योंकि रनों का जो रफ्तार है वो थोड़ा धीमा हो चुका है और सौरभ अब स्ट्राइक एंड पर है. काफी धाकड़ बल्लेबाज है और ये देखिए फुल टॉस गेंद थी डीप एक्स्ट्रा कवर के क्षेत्र में, फील्डर वहां पर कोशिश जरूर थी लेकिन आखिरकार गेंद रुकने वाली नहीं, गेंद सीमा रेखा के बाहर. 4 रनों के लिए
नाही देण्याचं काम. लोअर फुलटॉस बॉल मिस टायमिंग स्ट्रोक आहे. खूप दूरवरचा पल्ला, लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक वेगानं आला होता, परंतु चेंडू जरी झेल हातातून निसटला असला तरी मात्र एक चांगला थ्रो, डायरेक्ट हिट पाहायला मिळाला. फलंदाज धावबाद. अशा रीतीनं पहिलं पूर्वार्ध खेळाचा इथे संपला. संदेश पाटिल 24 लाइव के प्रोप्राइटर भी मैच खेल रहे हैं और मैं अचंभित हूँ. इस खिलाड़ी को विशाल से भी मेरी बातचीत हुई. मैंने कभी बल्लेबाजी देखी नहीं संदेश की, लेकिन आज शायद मौका मिलने वाला था, लेकिन उन्हें आगे प्रमोट होते तो हमें देखने को मिलता. लेकिन आगे यहाँ से जीतेंगे तो शायद वो आगे मौका मिलेगा. लेकिन अब देखा जाए तो 30 गेंदों में टारगेट है वैभव 61 रन का. 12.00च्या सरासरीनं धावा आल्या आणि एक चांगले तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता किती शिस्तीचं पालन केलं जातं पनवेल प्रीमियर लीग मध्ये. कारण सर्व दोन्ही संघ लाईनअप करून मैदान सोडत असताना आणि लाईनअप करूनच मैदानात उतरत असताना तुम्हाला पाहायला मिळालं. स्क्रीनवर तुम्ही पाहताय सध्या 30 चेंडू आणि 61 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. अर्थातच अंश 11 खेळणे टीमचे ओनर आहे शैलेश माले आणि कॅप्टन आकाश चोरगे यांच्या टीमला. शर्यतीनं पहिलं पूर्वार्ध संपलाय. उत्तरार्धाला जशी सुरुवात होईल या ऐकूया आपण रॉकस्टार प्रवीण गायकर यांना. तोपर्यंत थँक्यू. केक याच दरम्यान स्टार वे संघाचे संगणक तौसिफ पटेल आणि नवीद पटेल दोघांना विनंती करतो आपण मंचावरती येऊ. हार्दिक स्वागत असेल या PPL सीझन 2 मध्ये. सुंदर अशी स्पर्धा तुम्ही पाहू शकता. खूप चांगली मॅच. किरण पाटील सर अध्यक्ष कॉम्बॉक्स मध्ये आमच्यासोबत जोडले गेलेत. बेस्ट स्कोरर ऑफ पेट प्रीतम भोपी यांचं देखील इथे आगमन झालं आणि त्यांच्यासोबत अजय जोशी पेट यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. चलिए अब यहां से ये काफी बड़ा संघर्ष होगा. बिग फाइट है, ड्यू और डाई वाले मैच है. या तो करो या तो फिर मरो वाला मैच है. 30 गेंदों में 61 रन का पीछा करना है अंश 11 केरने यानी कि आकाश चोरगे की टीम. क्योंकि बल्लेबाजी में आदित्य प्रिया कलम्बोली ने 60 बनाकर 61 का टारगेट रखा है. तकरीबन 12 की रिक्वायर्ड 100 से बल्लेबाजी करनी होगी अंश 11 केरने को. काफी बड़ा संघर्ष होगा, बड़ी मैच होगी, इसमें संभावना नहीं है. दो बल्लेबाज तुरंत मैदान के अंदर उतरी है. अंश 11 खेरने और विशाल जीतेकर टीम. देखिए मैदान के अंदर प्लानिंग हो रही है, मीटिंग्स, क्योंकि इंपॉर्टेंट मैच है. एक गलती यहां से महंगी पड़ सकती है दोनों टीमों के लिए. एक गलती आपको ये PPL सीजन 2 छोड़ना पड़ सकता है. दोनों टीमों की ओर से बहुत बड़ी कोशिश होगी. छाया रिसॉर्ट बॉस फाइटर ये टीम लास्ट 2 ओवर में क्वालिफाई कर चुके हैं. आज इसके बाद उनका मुकाबला होगा यहां से जो टीम जीतेगी उनके खिलाफ, और वो वहां से वो टीम जीतेगी वो सुपर 8 के लिए क्वालिफाई होगी. वो लास्ट मुकाबला होगा आज के दिन का. 5 ओवर में 5 गेंदबाज का इस्तेमाल होगा, क्योंकि हर गेंदबाज को अपना हुनर दिखाने का मौका मिलना चाहिए. क्योंकि यहां से PPL का ये सीजन 2 है, अलग नियम यहां से बने गए. और अब मैदान के अंदर प्रवीण चोरगे और यानी कि बाली, और उनका साथ देंगे कप्तान आकाश चोरगे. ये दो बल्लेबाज मैदान के अंदर दाखिल होते हैं. प्रवीण यानी मैन फ्रॉम नेरे और आकाश मैन फ्रॉम बेलवली. आरंभिक 2 बल्लेबाज धाकड़ बल्लेबाज दाखिल होते हुए 30 गेंदों में 61 रनों का पीछा करना है. सैंडी पालकर और द्वारकानाथ चोरगे अंपायरिंग के तौर पर मैदान के अंदर दाखिल होते हुए. और गेंदबाजी की कमान इस वक्त गेंदबाज है सौरभ ठोकल. ऑलराउंडर पारी की है खिलाड़ी ने, क्योंकि बल्लेबाजी में बेहतरीन बल्लेबाजी
अब गेंदबाजी में देखिए पहली ओवर लेके 30 यार्ड सर्कल की पाबंदी है, 2 खिलाड़ी सर्कल के बाहर तैनात होंगे। लॉन्ग ऑफ और वाइडिश लॉन्ग ऑन की तरफ जैसा खिलाड़ी पेट्रोलिंग कर रहे हैं। सर्कल के अंदर 9 खिलाड़ी है, मिड ऑन पर एक है, कवर के क्षेत्र में सिली मिड ऑफ में एक है, कवर पॉइंट में लगाया गया है। शॉर्ट लॉन्ग लेग में फील्डर तैनात, विकेट कीपर के पीछे भी खिलाड़ी तैनात है। यह फील्डिंग का मुआयना है और 30 गेंदों में 61 रन का पीछा किस तरह से करेगी अंश 11 खेर ने, क्योंकि कल के दिन भी हमने देखा ऐसे ही मुकाबले, जिस तरह से संगम घरत ओले जिस तरह से रन बनाने थे 65 ओवर के मुकाबले में वो चेसिंग किए थे, 2 विकेट गिरने के बावजूद संगम घरत ने वो मुकाबला जितवाया था और क्वालिफाई किया अगले दौर में। उस तरह से ये मुकाबला होने की आशाएं लगेगी, लेकिन अब मैदान के अंदर चलिए मुकाबला शुरू होता हुआ। पावर प्ले की पहली गेंद, वाइडिश लॉन्ग ऑन के क्षेत्र में फील्डर तैनात है, वहां पर सिंगल आएगा। सिंगल से खाता खुल चुका है आकाश चौरगे का और अंश 11 खेर ने के स्कोर कार्ड के ऊपर 1 रन लग चुका है बगैर नुकसान। 1 रन। सौरभ इस वक्त राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी करते हुए, सामने प्रवीण चौरगे स्ट्राइक एंड पर अंपायर से गार्ड लेते हुए। काफी बड़ा मुकाबला है, दोनों ही टीमों के लिए डू और डाई मैच है ये देखिए मिड विकेट के क्षेत्र में से गेंद ट्रैवल हो रही है, फील्डर वहां पर दौड़ते हुए डीप मिड विकेट की तरफ गेंद आती हुई। 2 रनों से अब टोटल आगे बढ़ेगा 3 रन। पावर प्ले में फायदा उठाना चाहते हैं बल्लेबाज, क्योंकि 2 खिलाड़ी सर्कल के बाहर है। ऐसे में जितने ज्यादा से ज्यादा रन आने वाले पावर प्ले के ओवर में आएंगे उतने फायदेमंद होंगे अंश 11 खेलने के लिए। प्रवीण चौरगे यानी कि बाली इस वक्त फिर से एक बार स्ट्राइक एंड पर 3 रन स्कोर कार्ड के ऊपर। हो यहां से बेहतरीन डिलीवरी आउटसाइड ऑप्शन में यॉर्कर थी और बल्लेबाज विवश इस गेंद को खेलने के लिए। डॉट गेंद के साथ स्कोर पे रुका हुआ है 3 रनों के ऊपर। पहले ओवर की 3 गेंदें समाप्त हो चुकी है, 12 का रिक्वायर्ड 100 से बल्लेबाजी करनी है। 61 रन रिक्वायर्ड, रिमेनिंग 30 बॉल्स, लेकिन अब यहां से 3 गेंदों में ओहो बेहतरीन गेंद, तेज गेंद का इस्तेमाल होता हुआ, क्योंकि ये पाटा विकेट है और पाटा विकेट पे जितनी तेज गेंद होगी वो बल्ले से संपर्क नहीं हो रही है। 2 दिन भी हमने वही देखा और सौरभ बिल्कुल वही करते हुए। 4 गेंदों का खेल समाप्त, 3 रन, 12 की 100 से बल्लेबाजी करनी है। अंश 11 खेलने के कप्तान बिल्कुल मीटिंग करते हुए प्रवीण चौरगे से कि आगे यहां से आपको क्या करना होगा, क्योंकि डॉट गेंदें जितनी आप खेलेंगे उतना बड़ा संकट आपके सर के ऊपर मंडराएगा। ओ ये देखिए गेंद हल्के से अंदर की तरफ आई, गेंद ने कांटा बदला और बार बार बल्लेबाज प्रवीण चौरगे विवश हो रहे। भाई खेलूं तो कहां खेलूं, क्योंकि गेंदबाज सौरभ जब गेंद डिलीवर करते तब आपको ध्यान में रखना होगा कि कहां से गेंद कहां आ रही है। ये लगातार अब देखा जाए तो 3 डॉट गेंदे खेल चुके हैं प्रवीण चौरगे। परेशान है बल्लेबाज, परेशान है कप्तान, परेशानी में है उनकी टीम, क्योंकि यहां से अब रन रेट अब आगे बढ़ता हुआ, क्योंकि 12 के रन रेट से अब बल्लेबाजी नहीं करेंगे तो मुश्किलें आएंगी। इस बार आउटसाइड ऑप्शन यॉर्कर, अंपायर सैंडी पालकर का इशारा आता हुआ ये वाइड बॉल, वाइड के साथ टोटल आगे जाएगा 4 रन बगैर नुकसान। 4 अंश 11 खेर ने 4 रन स्कोर कार्ड के ऊपर। सौरभ ठोकल फिर से एक बार राइट आर्म ओवर द विकेट, अंपायर के बाएं ओर से गेंदबाजी करते हुए। ओह बहुत ही बेहतरीन गेंद है, बल्ले के जड़ में थी और यहां से देखिए डॉट गेंद के साथ एक खूबसूरत ओवर का खात्मा होता हुआ, खूबसूरत ओवर की समाप्ति होती हुई कलम बोली टीम के लिए, यानी कि पहली ओवर की समाप्ति के बाद बगैर नुकसान अंश 11 खेर ने 4 रन। हेलो, अब रन रेट बढ़ रहा है क्योंकि अब 14.25 का रिक्वायर्ड रन रेट होगा, 2 रनों से आगे बढ़ेगा। 2.5 रन का रिक्वायर्ड आगे प्लस हो गया स्कोर कार्ड में। और अब 24 गेंदें 57 की जरूरत है, सिर्फ 4 रन की जरूरत है। 4 रन स्कोर कार्ड के ऊपर लग चुके हैं। देखिए 14.25 संतोष, यहां से अब कप्तान को आगे कुछ करना होगा, क्योंकि प्रवीण चौरगे का बल्ला नहीं चल रहा है, उनका बल्ला शांत है।
और जिस तरह से फॉर्म के लिए तलाश है उनकी वो मिल नहीं रहा। अब कप्तान आकाश चौरगे को अपना कहर दिखाना होगा क्योंकि रन रेट बढ़ चुका है, 14 में 25 यानी कि 24 में 57। संतोष, नक्कीच आपण या सामन्याची सुरुवात पाहिली तर या सत्रामध्ये जी गोलंदाजी केली सौरभ टोकळने, आजच्या दिवसामध्ये सर्वाधिक चांगली गोलंदाजी सौरभ टोकळ्याने केली। वाह रे वाह, यहां से इस गेंद को खेला डीप एक्स्ट्रा कवर के ऊपर से, गेंद 1 बाउंस ओवर द लाइन, 4 रन। तर सन्माननीय केतनजी पाटील ग्रामस्थ मंडळ आडिवली यांना विनंती करतो आपण या मंचावरती आपलं सहर्ष स्वागत। रत्नजीत चौधरी के ऊपर यह चौवा आता हुआ पहली गेंद के ऊपर। पावर प्ले, दूसरा पावर प्ले जारी है, 3 खिलाड़ी सर्कल के बाहर तैनात। कप्तान स्ट्राइक एंड पे ऊपर है, जिम्मेदारी अपने कंधे पे उठाते हुए कि यहां से करूंगा तो मैं ही करूंगा, अगर यहां से मैं नहीं करूंगा तो भाई टीम मुसीबत में आ सकती है। टोटल रन स्कोर कार्ड के ऊपर 8 लगते हुए, 8 रन स्कोर कार्ड के ऊपर आकाश चौरगे मैन फ्रॉम बेलौली का, यह बहुत ही धागड़ बल्लेबाज है, कप्तान की रोल यहां से अदा करते हुए। ओह, बेहतरीन नजाकत देखिए दोस्तों, टाइमिंग देखिए, कवर पॉइंट के क्षेत्र खाली दिखा, वहां से गेंद को ढकेला, 4 रन के लिए। आपण किरण पाटील साहेब पाहिलं तर या संघाचं नेतृत्व सोपवलंय यावेळेस आपण पाहतोय। ज्या एका बाजूने आपण बालीला पाहतोय तर दुसऱ्या बाजूने असं वाटतं बाहुबली फलंदाजी करतोय आणि त्याचमुळे संघाचं नेतृत्व करण्याची संधी या खेळाडूला आकाश याला मिळाली आहे। निश्चित तौर पर एक बड़ा बल्लेबाज है, ताकत है, देखिए बॉडी लैंग्वेज पर्सनालिटी भी इसकी काफी है। इसके बल्ले के रडार में गेंद अगर आएगी तो वो रुकेगी नहीं, इतना बड़ा धागड़ खिलाड़ी है। 8 और 4 बने 12 रन स्कोर कार्ड के ऊपर। फिर से एक बार चौधरी गेंदबाजी के लिए राइट मोर द विकेट। ओह, यहां से स्ट्रेट हिट खेला है, बिल्कुल सामने मारा है गेंद को, फील्डर वहां पर तैनात, सिंगल बनेगा, सिंगल से अब टोटल आगे जाएगा 13 रन। और अब अंश 11 खेरने 13 टोटल बगैर नुकसान। गेंदबाज चौधरी, इस वक्त हम देख रहे हैं प्रवीण रत्नदीप चौधरी राइट मोर द विकेट, चौबे के बाद कमबैक किया इस गेंदबाज ने। रन रेट 14.25 का था, वहां से बल्लेबाजी अब आपको करनी होगी, 61 का टारगेट है संतोष। और ऐसे में देखा जाए तो किस तरह से चेसिंग होगी, आने वाले बल्लेबाज मिडिल ऑर्डर पर दबाव बनेगा या, और यहां से एक नजाकत देखिए, प्रवीण चौरगे ने बल्ले का फेस खोला है, गेंद जाएगी कवर के ऊपर से और द लाइन, 4 रन। तर या दरम्यान केतन पाटील आडवळी यांना पुन्हा एकदा विनंती असेल, संदीप ऑस्कर यांचे जवळचे मित्र परिवारामधील एक व्यक्तिमत्व, तर केतन पाटील आडवळी याला पुन्हा एकदा विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं आणि आपला स्वागत असणार आहे। बिल्कुल, लगातार 4 डॉट गेंदें खेलने के बाद प्रवीण चौरगे अब कमबैक करते हुए अपने फॉर्म की तलाश ढूंढ रहे हैं, उनका फॉर्म में आना बहुत जरूरी है अंश 11 खेलने के लिए इस मुकाबले में। फिर से एक बार रत्नदीप चौधरी, ओह यहां से बेहतरीन बैक टू द बॉलर, यॉर्कर डिलीवरी संतोष, और इस गेंद का कोई तोड़ नहीं है, गेंदबाज की फेवर में गेंद होती है। चांगला चेंडू फेकला। तर याच दरम्यान आम्ही विनंती करत आहोत अंशुलन केरणे संघाचे सह होनर पंकज माळी यांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा व्यासपीठावरती यावं। आपल्या या ठिकाणी आम्ही हार्दिक आभार आणि या ठिकाणी सत्कार करणार आहोत, तर आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचं आहे। और यहां से मिस टाइमिंग मौका बनेगा और पहली जो साझेदारी पनप रही थी उस साझेदारी को तोड़ने में यानी ब्रेक थ्रू की तलाश थी, रत्नदीप चौधरी के नाम लगता हुआ यह पहले विकेट का पतन, यानी कि प्रवीण चौरगे बैक टू द पेविलियन। कडे वाजवलं, कारण याचसाठी आपण म्हणत असतो की जेवढी माणसं जमवली तेवढी या ठिकाणी जमवण्याचा प्रयत्न करा,
कारण उड जे आहे का एक दिवस जेव्हा आपण जातो तेव्हा काय घेऊन जातो, तेव्हा नाव घेऊन जातो, ते नाव मात्र निघालं पाहिजे. आणि तेच कार्य या ठिकाणी PPLच्या माध्यमातून आमचे पनवेल असोसिएशन करत असते. कारण इथून मिळणारा जो असतो पैसा मिळणारा असतो तो नेहमीच आम्ही वाड्यांवरती किंवा आदिवासी वाड्यांवरती किंवा गरीब गरजूंसाठी आम्ही या ठिकाणी वाटप करत असतो. त्यामध्ये मग शालेय वस्तू असो किंवा घरगुती वस्तू वाटप असो, अशा पद्धतीचं कार्य केलं जातं आहे. मैदान के अंदर दाखिल होते हुए संकेत रानडे, लेकिन अब आकाश चोरगे को शेर की तरह दहाड़ना होगा, क्योंकि ये नहीं दहाड़ेंगे तो भाई मुकाबला नहीं बनेगा. टोटल रन स्कोर कार्ड के ऊपर हम देखेंगे 17 रन, एक विकेट के नुकसान पर अंश 11 खेरने. लेकिन अब लेफ्टी गेंदबाज का इस्तेमाल हो रहा है. लेफ्टी गेंदबाज प्रतीक ठाकुर लेफ्ट आर्म ओवर द विकेट. और आज का दिन संकेत रानडे काफी फॉर्म में, स्कोरर हमें बता रहे हम देर से आए जरूर, लेकिन आज का दिन इनके नाम लगा है. अब इस मुकाबले में उनकी बल्लेबाजी भी बहुत कुछ कहेंगी. इनका बल्ला अब चलना जरूरी है. यहां पर गेंदबाज प्रतीक ठाकुर लेफ्ट आर्म ओवर द विकेट. ओहो, यहां से देखिए गेंद बाहर की तरफ निकलते हुए आउट स्विंग, लेकिन डॉट गेंद की समाप्ति. गेंदबाज ने खुद के फॉलो थ्रू में गेंद को रोका. आकाश चौरगे आड़े बल्ले से खेलना चाहते थे, संतोष अक्रॉस द लाइन करने थे, लेकिन गेंदबाज प्रतीक ठाकुर की यहां पर प्रशंसा करनी होगी कि बल्लेबाज के रूम को देखा, चपल हुए थे, ऐसे में गेंद थोड़ी हल्की हुई और काटा बदला. संतोष, पण अशा वेळेला कॉम्बिनेशन होणं गरजेचं आहे, कारण समोर सुद्धा एक चांगला फलंदाज आहे का तो सुद्धा या गेममध्ये आणू शकतो आणखी केले संघाला. निश्चित तौर पर प्रतीक ठाकुर फिर से एक बार लेफ्ट आर्म ओवर द विकेट. इस बार मिड विकेट के ऊपर से गेंद को ढकेला है, खाली क्षेत्र है, वहां पर गेंद नहीं रुकेगी, गेंद ओवर द लाइन 4 रनों के लिए. इक्कीस रन स्कोर कार्ड के ऊपर. अब आकाश चोरगे कप्तान की भूमिका, सेनापति का रोल अदा करते हुए 16 गेंदे, अब 40 रनों की जरूरत है. 16 में 40 चाहिए. यह मुकाबला अभी बैलेंस ही बना हुआ है, 50-50, 50% इधर तो 50% उधर. प्रतीक ठाकुर इस वक्त पहली डॉट गेंद, उसके बाद मुंहतोड़ जवाब चौवा आकाश चोरगे के बल्ले से. टोटल रन 21 स्कोर कार्ड के ऊपर. आकाश चोरगे स्ट्राइक एंड पर फिर से एक बार, फिर से वही गेंद वही जगह, इस वक्त फील्डर लगा है वहां पर, बेहतरीन फील्डिंग. सिंगल से टोटल आगे जाएगा 22 रन स्कोर कार्ड के ऊपर. एक विकेट के नुकसान पर अंश 11 खेरने. 30 गेंदों में 61 का टारगेट रखा था, और टारगेट का पीछा करते वक्त इस वक्त हालात है कि 22 के ऊपर एक विकेट, यानी कि अच्छे हालात में अंश 11 खेरने. 9 खिलाड़ी उनके अभी सही सलामत पैवेलियन में बैठे हैं, लेकिन ये सीमित ओवर का क्रिकेट है, ना तो 20 ओवर का है ना तो 50. फास्ट क्रिकेट है. फास्ट क्रिकेट में आपको जल्द से जल्द रन बनाने होते. संतोष, जरूर, कारण विकेट हातामध्ये असल्यानंतर जी फटकेबाजी करण्याची आवश्यकता आहे ती मात्र आता सुरुवात झालेली आहे. कारण बऱ्याच वेळानंतर संकेत रानडेला स्ट्राईक आला आहे आणि समोरही चांगला गोलंदाज आहे. एक चांगला गोलंदाज आणि चांगला फलंदाजामध्ये काय फाईट पाहायला मिळते ती मात्र यातला अनुभवाला मिळणार आहे आपल्याला. निश्चित तौर पर संकेत रानडे इनफॉर्म है. आज के दिन उनके बल्ले से काफी रन हुए हैं. इस बल्लेबाज का चलना जरूरी इस मुकाबले में. प्रतीक ठाकुर लेफ्ट आर्म ओवर द विकेट. छोटी गेंद, यहां से ये खराब गेंद थी. इस गेंद को पनिशमेंट मिलनी काफी जरूरत थी, क्योंकि ये लॉलीपॉप गेंद थी, शॉर्ट ऑफ लेन डिलीवरी. ये गेंद के ऊपर नंबर 6 की मोहर लगनी जरूरी थी. इस तरह की गेंद अगर आप गवाएंगे ना संतोष, तो फिर ऐसा मौका आपको दोबारा किस्मत नहीं देगी, क्योंकि किस्मत उसी का साथ देती है जो दिल से डट के मैदान के अंदर खेलता है. डॉट गेंद के साथ स्कोर पर रुका हुआ 22 रन. ना रे ना, ऐसी गेंद मत डालिए. 8 है, ये 8 है दोस्तों. 8 रनों के साथ टोटल आगे जाएगा 28. बजाओ. तौर पर पिछली वाली गेंद भी संतोष ऐसी शॉर्ट ऑफ लेन थी. ज्यादा मैं कहूंगा संकेत राणे जल्दी खेले, हड़बड़ाहट में उनका बल्ला जल्दी घूमा, वरना वो भी शायद नंबर 6 की मोहर थी. और इन 8 रनों से टोटल आगे जाएगा. हमें स्कोर बताएंगे 28 रन स्कोर कार्ड के ऊपर. संकेत राणे बेहतरीन बल्लेबाज. कारण संकेत रानडेसारख्या फलंदाजाला अशी गोलंदाजी करणे म्हणजे त्या चेंडूवरती नक्कीच 6 ची मोहर लागली जाईल.
निश्चित तौर पर वन डाउन के तौर पर है। मिडिल ऑर्डर पे बल्लेबाजी विराट कोहली जिस तरह मिडिल ऑर्डर पे बल्लेबाजी करते हैं, ओहो बेहतरीन, नारे ना मुन्ना, ये गेंद होगी तो फिर मारी मिलेगी। ये गेंद सैंडी पालकर के अनोखे अंदाज में 6 रन का इशारा, छक्का। वरना झुंड में तो शोर आते, शेर हमेशा अकेला आता है, और जब शेर दहाड़ता है ना संतोष, तो आजू बाजू के इलाके में सन्नाटा होता है। और क्या दहाड़ा ये शेर इस मैदान के ऊपर। संकेत रानडे ऑन फायर, 34 रन स्कोर कार्ड के ऊपर। 12 गेंदे 27 रनों की जरूरत है अंश 11 खेलने को ये मुकाबले में जीतने के लिए। देखिए मुकाबले ने कहां से कहां पलटी मारी है। लास्ट मोमेंट पे 2 छक्के आए पिछले ओवर में प्रतीक ठाकुर के, और अब रन रेट फिर से कम होता हुआ 12 में 27, 13.50 का रिक्वायर्ड रन रेट। अब 13.50 से बल्लेबाजी करनी होगी। अब यहां से विशाल जीतेगा थोड़े टेंशन भरा माहौल में, क्योंकि जो पिछली 2 गेंदों के छक्के आने के बाद अब वापसी करने के लिए उन्हें डबल मेहनत करनी होगी। अब गेंदबाजी कमान है, सिद्धेश दलवी के हाथ में गेंद है। 12 गेंदे 27 रनों की जरूरत है। काफी बड़ा मुकाबला है संतोष, बिग फाइट मुकाबला, काफी टाइट मुकाबला है। संतोष क्या कहेंगे इस मैच के बारे में? जरूर अध्यक्ष साहेब, कारण या मॅचसाठीच प्रेक्षकडे उपस्थित असतात, कारण अशा प्रकारच्या लढती होणं गरजेचं असतं। कारण एका बाजूला चांगली गोलंदाजी आणि एका बाजूला चांगली फलंदाजी जेव्हा टक्कर होत असते, तेव्हा एक संघर्षामधून प्रेक्षकांना सुद्धा एक वेगळा आनंद मिळत असतो, आणि तोच आनंद या पीपीएलच्या माध्यमातून प्रेक्षकांना मिळतोय। पहले मैच में 34, दूसरे मैच में 22 और 12। संकेत रानडे क्या बल्लेबाजी आज के दिन, बेहतरीन। ये देखिए मिड विकेट के ऊपर से गैप शॉट है, खिलाड़ी तो वहां जरूर सिंगल ही होगा। देखिए स्ट्राइक अपने पास, कॉन्फिडेंस देखिए बल्लेबाज का। संकेत रानडे जहां 2 रन होने वाले थे संतोष, 1 ही रन से संतोष खुद के ऊपर भरोसा दिखाया कि यहां से अगला रास्ता मैं तय करूंगा। नक्कीच, खरं तर कॅप्टनिंगला सुद्धा या ठिकाणी कौतुक करावं लागेल। स्वतः स्ट्राईक नाही घेता, एक फॉर्म मध्ये असलेला खेळाडू त्याला स्ट्राईक देणं त्यानं गरजेचं समजलं यावेळेस। जी बिल्कुल, लेकिन खुद संकेत रानडे ने स्ट्राइक ली संतोष, ना तो कैप्टन दौड़े थे, लेकिन संकेत रानडे का कॉन्फिडेंस लेवल हाई हो चुका है। दुगने कॉन्फिडेंस से बल्लेबाजी, और हेलीकॉप्टर एमएस धोनी के स्टाइल में उठाने की कोशिश, सीधा सामने खेला सिंगल के लिए। 1 रन से टोटल आगे जाएगा, 36 रन स्कोर कार्ड के ऊपर। गेंदबाज सिद्धेश दलवी, इस वक्त गेंदबाजी हमारे किरणजीत दलवी, केतन दलवी लाइव कर रहे हैं। पीटीसी सीईओ है संदीप वास्कर, उनके फाउंडर और पनवेल एसोसिएशन के वो सर्वे सर्वा ऑनर है कहेंगे निश्चित तौर पर। बैकबोन है हमारे, रीढ़ की हड्डी है पीसीए की, संदीप वास्कर। ओहो, यहां से देखिए लेग बिफोर की जोरदार आफिर, लेकिन सिंगल चुराई। सिंगल से टोटल आगे जाएगा 37 रन स्कोर कार्ड के ऊपर। लेग बाइस का इशारा आता हुआ अंपायर द्वारकानाथ चोरगे का। 37 रन, 9 गेंदों में अभी भी 24 रन चाहिए। 9 गेंदे 24 रन, क्या मैच है दोस्तों। पीपीएल सीजन 2 का ये आज के तीसरे दिन का हैरत अंगेज करने वाला मुकाबला। देखिए यहां से टीवी पर हमारे जो अंपायर वो देखेंगे, 2 अंपायर टीवी स्क्रीन पर बिठाए गए, वो चेक करेंगे गेंदबाज को। संकेत रानडे इस वक्त स्ट्राइक एंड पर। ओह व्हाट अ शॉट, इट्स अ ब्रिलियंट क्रैकिंग इट। संकेत रानडे ऑन फायर। ने हेलीकॉप्टर उड़ाया एमएस धोनी स्टाइल, और क्या बेहतरीन छक्का ये। घर पे प्रैक्टिस होगी शायद इस बल्लेबाज की हेलीकॉप्टर शॉट खेलने की, क्योंकि संतोष इतनी तेज गेंद को इतने जल्दी में पिक करना इतना आसान नहीं है, क्योंकि ये इसके लिए काफी मेहनत करनी पड़ती है, प्रैक्टिस जरूरी है। और संकेत रानडे आज के दिन वो 2-3 बार खेले हेलीकॉप्टर शॉट और सक्सेसफुल भी रहे।
बेहतरीन वाडिश लॉन्गॉन के ऊपर से छक्का था वो. त्याचा पहिल्यापासून खेळ पाहिला ना तर 90% शॉट ते नक्कीच हेलिकॉप्टर उडवलेत आणि ह्यावेळेला सुद्धा 5 चेंडूमध्ये 19 धावांचा खेळ केला आतापर्यंत. 8 गेंदे 18 की जरूरत. ओ गति परिवर्तन यहां से खिलाड़ी कोई नहीं है. डिप बैकवर्ड पॉइंट के क्षेत्र में सेकेंड ट्रैवल हो रही है. सिंगल को डबल में कन्वर्ट किया. 2 रन से टोटल आगे जाएगा. 45 रन स्कोर कार्ड के ऊपर यानी 7 गेंदे 16 रन. यहां से ये डॉट गेंद करनी जरूरी है गेंदबाज सिद्धेश दलवी को. डॉट गेंद होगी तो 16 रन आए बचेंगे आखिरी ओवर में. लेकिन संकेत राणे के बल्ले से अगर छक्का या चौका आएगा तो फिर 10 या 12 बनेंगे. दोनों टीमें के लिए बड़ी परेशान करने वाली ये गेंद होगी. संतोष टर्निंग पॉईंट चेंडू असू शकेल या सामन्यामधला, कारण इथे जर षटकार आला तर सामना अनशिलून खेळणेकरा झुकू शकतो. डॉट आला तर इथे संघर्ष करू शकतो आदित्य पिर्या कलंबोली संघ. बेहतरीन गेंद सीधा पैर पर गेंद को डाला था. फिर से डिप बैकवर्ड पॉइंट की तरफ गेंद ट्रैवल सिंगल को डबल में कन्वर्ट किया. 2 रन से टोटल आगे जाएगा. संदेश पाटिल बोरले 24 लाइव इवेंट्स के ऑनर, उन्होंने गेंद को उठाया और 2 रन से टोटल आगे जाएगा. 47 रन स्कोर कार्ड के ऊपर यानी कि बची हुई 6 गेंदें होगी और जीतने के 14 रनों की जरूरत है और पानी की मांग की जा रही है मैदान के अंदर. जिंकणारा संघ नक्कीच टॉप 8 साठी सुपर 8 साठी दाखल होईल, कारण तिथून त्याला खेळण्याची संधी मिळेल. नक्कीच पीच क्युरेटर आपण धीरज मोरबेकरला पाहतोय. गेल्या 15-20 दिवसापासून जी मेहनत घेतली आहे त्या मेहनतीचं फळ आपल्याला PPL मध्ये पाहायला मिळतंय. आणि पीच सुद्धा आपण स्क्रीनवरती पाहतोय आणि पीच क्युरेटर सुद्धा आपल्याला संदीप अस्कर समेत रेड टी शर्ट घालून धीरज मोरबेकर आपल्याला पाहायला मिळत. धन्यवाद धीरज मोरबेकर. तर 4 रिसॉर्ट्स कॅप्टन मानगर यांनी तयार राहायचं आहे, कारण पुढची लढत आपली होणार आहे. बराच वेळ आपल्याला विश्रांती मिळाली सलग 2 लढती जिंकून आणि या सामन्यामधून जिंकणारा संघ आपल्या समोर या ठिकाणी टपणार आहे. तर अक्षय पवारला विनंती करतो आपण थोड्याच वेळामध्ये आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस साठी यायचं आहे. छाया रिसॉर्ट बॉस फाइटर अक्षय पवार कप्तान, आप तुरंत यहाँ से संपर्क कीजिए कमेंट्री बॉक्स के लिए, कमेंट्री बॉक्स की तरफ, क्योंकि टॉस बॉक्स में आपका आना जरूरी है. आज के दिन का वो आखिरी मुकाबला होगा. 6 गेंदे 14 रनों की जरूरत है. हैरत अंगेज करने वाला मुकाबला है ये दोस्तों, दिल की धड़कनें बढ़ाने वाला मुकाबला है दोस्तों. और देखिए ये मुकाबले में जो जीतेगा वो क्वालिफाई करेगा आगे. रोंगटे खड़े करने वाला मुकाबला ये संतोष, क्योंकि यहां से विशाल जीतेकर के लिए बड़ा सवाल है कि जो गेंदबाज होगा, आपने काफी देर सवाल सोचा कि किस गेंदबाज को यहां पर लाना है. काफी देर बाद आपने डिस्कस किया, टीम मीटिंग की कि यहां से 14 रन बचाने तो किसको लाना होगा. और इस वक्त जिम्मेदारी सौंपी है सचिन ठाकुर इस गेंदबाज के ऊपर. सचिन हा गोलंदाज आलाय, मात्र खूप मोठी जबाबदारी असेल, कारण त्याला 14 धावा वाचवणं डिपेंड करणं या ठिकाणी संतोष. सचिन उर्फ शिवा 14 रनों को डिपेंड करना है और 14 रन चेसिंग करने आने वाली 6 गेंदों में. महाराष्ट्र पुलिस में उनकी सेवा होती है हमेशा सेवा, और जहां से अब इनके गेंदबाजी का चलना जरूरी है. आदित्य प्रिया कलंबोली के लिए टोटल 1 रन से आगे जाएगा. 48 रन स्कोर कार्ड के ऊपर 5 गेंदे और अब 13 रनों की जरूरत है. स्ट्राइक एंड पर मैन इन फॉर्म संकेत रानडे, जिनका बल्ला क्या चला आज, कहर मचाई इस खिलाड़ी ने इस मैदान के ऊपर. 5 गेंदे 13 रनों की जरूरत. वेरीफाई कर रहे फील्डिंग को, चारों तरफ नजरें घुमा रहे, खाली क्षेत्र ढूंढ रहे, क्योंकि अब इस मुकाबले में अंश 11 केरने को जीतना है तो संकेत रानडे का बल्ला आखिर तक चलना जरूरी है. ओहो, यहां से देखिए कवर सिली टॉप में गेंद को ढकेला, सिंगल काफी थी. दूसरे रन की कोशिश यहां पर, चौकी बड़ा रन चुराए. 2 रनों से टोटल आगे जाएगा. 50 रन स्कोर कार्ड के ऊपर लग चुके अंश 11 केरने 1 विकेट के नुकसान पर. 4 गेंदे 11 रनों की जरूरत. दोनों तरफ मुकाबला है. सचिन और मैन फ्रॉम सचिन, बैटमैन शिवा, महाराष्ट्र पुलिस में वो काम करते हैं, उनकी सेवा हम हमेशा देखें और क्रिकेट भी अच्छा खेलते हैं. संतोष जरूर सचिन ठोंबरे शिवा
आणि आमचे सचिन टिके म्हणजे आमचे PPL चे खरोखर या ठिकाणी नेहमीच सहकार्य करणारे तेही सामन्याचा आनंद घेत आहेत. 4 पुढचा गेंदें चेंडू. 11. ओ हेलीकॉप्टर खेलने की फिर से एक बार कोशिश, सिंगल कर रहा, फील्डिंग फंबल हुए वहां पर और ये गलती महंगी पड़ सकती है. एक गलती मैंने पहले कहा था संतोष कि आपको खून के आंसू रुला सकती है. ये गलती क्योंकि स्ट्राइक एंड पर संकेत राणे को भेजना कितना महंगा पड़ेगा. ये कलंबोली क्रिकेट टीम के बाद इस मुकाबले का अगर हारते तो नक्कीच, कारण किरण पाटील इथे जर षटकार आला ना तर असं वाटेल की कलंबोली संघाच्या जखमेवर बीट सोडल्यासारखं होईल. 3 गेंदें 9 रनों की जरूरत. हर गेंद के ऊपर 3 रन चाहिए. हर गेंद के ऊपर 3 रन. 9 रनों की जरूरत. सचिन शिवा क्या गेंदबाजी की है. 5 रन अब तक 3 गेंदों में. बेहतरीन गेंदबाजी. फील्डर थोड़े फंबल हुए जल्दबाजी में क्योंकि लास्ट मूवमेंट में जब संतोष ऐसा मुकाबला होता है ना तो हर खिलाड़ी के ऊपर प्रेशर बनता है और ऐसी गलतियां होती है. कोई बात नहीं है लेकिन अब यहां से 3 गेंदों में 9 रन बचाने हैं. 3 गेंदों में 9 रन बनाने हैं. क्या होगा इस मुकाबले का रिजल्ट. व्हाट अ मैच. बेहतरीन मुकाबला. फुल टॉस गेंद और संकेत रानडे को अगर ये गेंद करेंगे तो भाई बख्शेगा नहीं. सीधा ब्लैक स्क्रीन पर मारा है 6 रन के लिए. पण किरण पाटील तो खेळाडू पाहिला ना त्याने थोडं पंबल केलं. एकदा एक्स्ट्रा दिली त्याने डोक्यावर हात मारला की इथे मी काय करून बसलो. एका चुकी मिळलं. किती मोठं नुकसान झालंय षटकार आल्यानंतर. आणि अक्षय पवार सुद्धा वाट पाहतोय कुठला संघ आपल्या समोर असेल. निश्चित तौर पर आप पछतावे क्या हुए जब चिड़िया चुप गई खेत क्योंकि 58 रन स्कोर कार्ड के ऊपर पानी की मांग की गई. संकेत रानडे काफी थक चुके. 2 गेंदों में 3 रनों की जरूरत है. क्या होगा इस मुकाबले का रिजल्ट. शिवा को यहां से डॉट गेंद या सिंगल कि डॉट गेंद डालनी होगी क्योंकि यहां से सिंगल या डॉट गेंद की गेंद गिरेगी तो मुकाबला आखिरी बॉल पर जाएगा और अगर 2 रन बनेंगे तो सुपर ओवर हो सकता है. अब तक सुपर ओवर हुआ नहीं है. क्या यह सुपर ओवर का मुकाबला होगा दोस्तों. 2 रन बनेंगे तो सुपर ओवर. 3 रन बनेंगे तो मुकाबला फिनिश. क्या खेल खलास करेगा संकेत रानडे क्योंकि आज उनका बल्ला काफी चल रहा है. आग उगल रहा है. सेट बल्लेबाज है. गेंद फुटबॉल की तरह दिख रही है संकेत को. 10 गेंदों में 33 रन की पारी खेली है. शेर की तरह दहाड़ा ये बल्लेबाज और पूरा इलाका सन्नाटे से भरा हुआ है क्योंकि बल्लेबाज संकेत रानडे का बल्ला चला है. 2 गेंदे 3 रनों की जरूरत. तालियों की गूंज होनी जरूरी है क्योंकि काफी टाइट मुकाबला है. अंश 11 खेरने बनाम आदित्य प्रिया कलंबोली. 2 में 3 और यहां से सिंगल काफी तेजी से वाडिश कांग्रेस. वही फील्डर. बेहतरीन फील्डिंग. दूसरे की कोशिश वहां पर और सैक्रिफाइस. कैप्टन आकाश सोरगे को लौटना होगा और संतोष ये मुकाबला जाएगा लास्ट बॉल पर. 1 गेंद 2 रनों की जरूरत. धन्यवाद डीजे. इथे मात्र 1 चेंडू आणि 2 धावा. हा विजय मात्र असेल तो मात्र कळंबोली संघाचा विजय असेल की केरळ संघाचा. मात्र PPLचा विजय नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. प्रेक्षकांची अपेक्षा असेल की इथे 1 धाव व्हावी आणि या 3ऱ्या दिवसामध्ये एखादी सुपर ओव्हर आम्हाला पाहायला मिळावी. निश्चित तौर पर सुपर ओवर की मांग जरूर है लेकिन यहां से इस मुकाबले में दोनों टीमों के लिए मैं यही कहूंगा कि जो जीता वो सिकंदर लेकिन जो हारा वो बाजीगर क्योंकि हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं. और ऐसे ही मुकाबले हम चाहते हैं पनवेल प्रीमियर लीग में. क्या बेहतरीन मुकाबला है. रोंगटे खड़े करने वाला मुकाबला है. 1 गेंद 2 रनों की जरूरत. मैदान के अंदर बल्लेबाज दाखिल हो चुके हैं नए. समाधान कातकरी मैन फ्रॉम कुंडेवाल लेकिन स्ट्राइक एंड पर संकेत रानडे. ऐसे महान 11 खेरने इस वक्त पॉजिटिव सोच रही होगी क्योंकि सिंगल रन भी बनेंगी तो सुपर ओवर होगा. लेकिन मैनेजर प्रीतम पाटिल पप्या की दिल की धड़कनें बढ़ रही है. देखिए कि यहां से वो चाहेंगे ये मुकाबला खलास हो जाए, ये फिनिश हो जाए. लेकिन सिंगल बनेगा तो सुपर ओवर. 2 रन बनेंगे तो मुकाबला अंश 11 खेरने के नाम. क्या होगा रिजल्ट. शिवा सचिन मैन फ्रॉम सचिन पेट नेम शिवा और यहां से ये गेंद काफी कुछ कहेगी. शिवा आदित्य प्रिया कलंबोली की अब सारी उम्मीदें इसी के ऊपर है. कप्तान की सारी जिम्मेदारी इसी के ऊपर है क्योंकि करेगा तो यही करेगा वरना गया मुकाबला आज से. क्लोज एनकाउंटर. क्लोज फील्डिंग. सिंगल आएगा सुपर और डबल से मुका. 1 गेंद. जोरदार तालियां दोस्तों इस गेंद के लिए. लास्ट बॉल 2 रन की जरूरत. व्हाट अ मैच. आखिरी गेंद 2 रन.
मैं भी रुकता हूं, काफी एक मुकाबला टाइट है, एक गेंद 2 रन की जरूरत। तालियां बजाइए दोस्तों। ओ ना रे ना, ये ना करना, क्योंकि ये करोगे ना तो मिलेगा छक्का। और संकेत रानडे दहाड़ा, गेंद सीमा पार, बजाओ डीजे। ये बेहतरीन छक्का, संकेत रानडे क्या बेहतरीन बल्ले। देखिए लास्ट बॉल फुल टॉस हुआ, ये फुल टॉस गेंद अगर आप सेट बल्लेबाज को डालेंगे तो भाई बख्शेगा नहीं, और ये मुकाबला छोड़ना पड़ा आदित्य प्रिया कलम्बोली को, और मैन ऑफ द मैच बने नो डाउट संकेत रानडे। बेहतरीन बल्लेबाजी, 40 रन की पारी खेली है। 12 चेंडू आणि 40 धावांची खेळी आणि मॅन ऑफ द मॅच साठी मी किरण दलवे यांची पिताश्री अनिल दलवे यांना विनंती करतो, आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देण्याचे जायचं आहे प्रेझेंटेशन बॉक्स। संकेत रानडे जरा मंचावरती यायचं लगेच, कारण आपण अजून एक मॅच आपली बाकी आहे। नो डाउट संकेत रानडे, व्हाट अ बैटिंग, बहुत ही बेहतरीन खूबसूरत बल्लेबाजी।